All my dear student, this is my sixth lecture. So yesterday's lecture I told you about the various access specifier as well as again I explain the program. So today's lecture I will teach you the basic concept of object oriented programming. So the two most important concept in object oriented programming, that is first one obviously the object, and second one that is a class. Because in object oriented programming everything is resided on two things, that is object and next one is the class. So in object oriented programming, program consists of different objects. Because of that, means if it is object oriented, means that program must contains the object, then we call them as object oriented programming. So because of that, every program contains a single object or more than different objects. बघा, आपण ह्या वेळेला काय अभ्यासणार आहोत या लेक्चरमध्ये, तर महत्त्वाचे किंवा सगळ्यात मूलभूत कन्सेप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगचे आपण अनुभवणार आहोत. तर मूलभूत कन्सेप्ट कुठले, तर ऑब्जेक्ट आणि क्लास. कारण पहिल्यांदा आपण क्लास बनवतो, क्लास म्हणजे एक साचा बनवतो. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे काही दिसतं त्याचा एक आपण साचीबद्धता करतो. तर तो आपण एक क्लास बनवतो आणि त्याच्यापासून एक त्याचे गुणधर्म दाखवणारा कोणीही एक असेल तर तो म्हणजे ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ समजा आपण मोबाईल. तर मोबाईल हा जर आपण क्लास म्हटला, तर मोबाईल हा क्लास म्हटल्यानंतर मग त्याचे गुणधर्म असतील, त्याला स्टोरेज असेल, त्याचं व्हर्जन असेल, त्याची प्राईस असेल, त्याचं काम जे तुम्ही चॅटिंग करू शकताय, SMS करू शकताय, टॉक करू शकताय, व्हिडिओ बघू शकताय. तर हा मोबाईलचा एक क्लास झाला. तर त्याचा ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कुठलाही एक मोबाईल म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट. जो मोबाईल कुठलाही असेल, समजा तुमच्याकडे जो मोबाईल येतो तो मोबाईल गुणधर्म दाखवतो, म्हणजे तो त्या क्लासमध्येच येतो. म्हणजे त्याचा उपयोग करून कुठलाही मोबाईल समजा ॲज अ एक्झाम्पल, एखादा नोकियाचा मोबाईल समजा आपण, तुमचा जो आहे समजा, तर तो मोबाईल त्याचे गुणधर्म कसे आहेत, त्याला स्टोरेज आहे, त्याला व्हर्जन आहे, त्याला प्राईज आहे, तुम्ही बोलू शकताय, हे सगळं करू शकताय. म्हणजे तो जो काय क्लास आपण वरती दिला आहे त्यातली गुणधर्मच त्याच्यामध्ये आहेत, असा तो दाखवणारा कोणीही एक, दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये एक ऑब्जेक्ट किंवा एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्सपासून ते बनलेले असतात. आता इथं जर एक्झाम्पल बघितलं आपण, सो सी हिअर, सो चेक हिअर. हा प्रोग्राम थोडक्यात परत बघा. मी तर 3 नंबर लाईन्सला देर इज अन क्लास स्टूड. सो हिअर आय डिक्लेअर दॅट क्लास स्टूड. आफ्टर दॅट आय डिक्लेअर्ड क्लास टीचर. ॲट लाईन नंबर 18 नंबरला टीचर हा क्लास आपण डिक्लेअर केला आहे. म्हणजे 2 क्लास डिक्लेअर केलेत. आणि इथं बघा, क्लास टीचर. आणि जर तुम्ही मेनमध्ये बघितलात, इथं जर मेनमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं बघा, इथं मेनमध्ये काय केलं आहे आपण, बी हा ऑब्जेक्ट दिला आहे. बी हा ऑब्जेक्ट दिला आहे. तर इवन इथं B1 पण एक दिसतं बघा वरती, B1 हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हा क्लास संपल्या कारण 2 पद्धती आहेत ऑब्जेक्ट डिक्लेअर करण्याची. एक मेनमध्ये आणि एक क्लास टीचर क्लास सुरू होते आणि तो संपतो 32 नंबरला संपतो. तो क्लास संपल्या पण तुम्ही B1 असा ऑब्जेक्ट देऊ शकताय. तर B1 आणि स्टूड बी, वरती क्लास आपण स्टूड बघितलं बी, तर ह्यांचे हे ऑब्जेक्ट आहेत. किंवा सगळ्यात सोपा प्रोग्राम जर पाहायला गेला तर हा प्रोग्राम, जिथं क्लास स्टूड आहे, एकच क्लास दिला आहे पण स्टूड हा डिक्लेअर केला आहे. आणि मेनमध्ये लाईन नंबर 21ला स्टूड बी असं दिले. तर स्टूड हा क्लास झाला आणि बी इज द ऑब्जेक्ट ऑफ दॅट स्टूड टाईप. तर बी हा काय दाखवतो, बी हा सगळे गुणधर्म दाखवतो त्या क्लासमधले.
दॅट इज अ बी, हा ऑब्जेक्ट झाला. तर हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम आहे. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. सो ऑब्जेक्ट आर द बेसिक रन टाइम एंटिटीज. मीन्स वॉट? ॲट द रन टाइम, ओके, ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. विदाउट ऑब्जेक्ट युअर प्रोग्राम कांट रन और कांट गेट दॅट फ्लो. ऑब्जेक्टशिवाय तुमचा प्रोग्राम काम करू शकत नाही. उदाहरणार्थ बघा, या प्रोग्राममध्येच आपण बघूयात. ओके, आपल्याला सुरुवातीला माहिती आहे आवर स्ट्रीम STD माहिती आहे, नंतर क्लास स्टूडच्या आतमध्ये प्रायव्हेटमध्ये रोल नंबर, एज आणि फीज असं दिले. हे प्रायव्हेटमध्ये दिले म्हणजे ॲक्सेस स्पेसिफायर आहे. ते रोल नंबर, एज आणि फीज हे प्रायव्हेटमध्ये आहे. याचा अर्थ ते फक्त क्लास स्टूडमध्येच तुम्हाला मिळतं, दुसऱ्या कुठल्याही क्लासमध्ये ती मिळत नाही. नंतर पब्लिक दिले बघा, पब्लिक व्हॉइड गेट डेटा असं दिले. ओके, तर हे गेट डेटा आणि त्याच्याखाली शो डेटा हे दोन्ही फंक्शन्स आहेत आणि ते पब्लिक असल्यामुळे ते तुम्ही कुठल्याही ह्याच्यापुढे कुठल्याही क्लासमध्ये ते तुम्ही घेऊ शकता. तर गेट डेटा काय करतो? गेट डेटा गेट करतो, म्हणजे एंटर रोल नंबर, एज आणि फीज ऑफ द स्टुडंट असं प्रिंट होतं, जे तुम्हाला दिलं आहे बघा आउटपुटला खाली. ओके, इथे दिसतं ते तुम्हाला. ओके, इथं दिसतं एंटर रोल नंबर, एज ऑफ द स्टुडंट. ओके, ते तुम्ही काय करायचं? ओके, हे तुम्ही सी आऊटमुळे दिसतं. सी आऊट म्हणजेच काय, तर प्रिंटएपसारखं काम करतं. तर ते प्रिंट झाल्यानंतर सी इन आहे, जे वेट करतं की युजर काहीतरी इनपुट देईल, तर ते घेतं 332 34 34 5 6 हे ते घेतं. ओके, सी इन ते व्हॅल्यू घेतं, रोल नंबर, एज आणि फीजला ते व्हॅल्यू असाइन करतं. ओके, आणि शो डेटा तेच प्रिंट करतं. आता ह्याचे जर प्रोग्रामचं जर आपण एक्झिक्युशन म्हटलं, प्रोग्राम रन कुठून होतो? सर ऑब्वियसली प्रोग्राम एक्झिक्युशन मीन्स व्हेन यू प्रेस कंट्रोल आणि F9 means when you run the program, then that program start their running or execution from मेनपासून त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. तर त्याच्या आतमध्ये, मेनच्या आतमध्ये ओके, स्टूड बी दिले. स्टूड हा दॅट ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास, बी इज द ऑब्जेक्ट. बी हा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. ओके, जो या स्टूड म्हणजे मी स्टुडंट लाईक केले, तर बी हा एक गुणधर्म दाखवतो स्टुडंटचे. तर बी हा एक विद्यार्थी, कुठलाही एक विद्यार्थी, याला नाव मी दिले बी, एक विद्यार्थी. तर त्या विद्यार्थ्याची माहिती घ्यायची आहे म्हणून बी डॉट गेट डेटा. ओके, गेट डेटा हा फंक्शन आहे. तर गेट डेटा फंक्शनला कॉल करण्यासाठी हिअर आय यूज बी. लक्षात ठेवा. तर प्रोग्राम तुमचं रन कुठून होतं? ॲक्च्युली मेनपासून होतो, आणि तो रन होताना बी डॉट गेट डेटा हा फंक्शनची कॉलिंग आहे. बी डॉट गेट डेटा. तर बी ह्या ऑब्जेक्टशिवाय तुम्ही गेट डेटा या फंक्शनला कॉल करू शकत नाही. सो रनिंगच्या वेळी, सो बिकॉज ऑफ दॅट हिअर द स्टेटमेंट, ऑब्जेक्ट आर बेसिक रन टाईम एंटिटीज. जेव्हा तुम्ही रन करताय प्रोग्राम, तेव्हा ऑब्जेक्टशिवाय प्रोग्राम तुमचा रन होत नाही. त्यामुळे ही मूलभूत एंटिटी आहे, मूलभूत घटक आहे प्रोग्राम रन करताना. ओके, तर बी डॉट गेट डेटा ही जी लाईन आहे 22 नंबरला लाईन आहे बघा. हिथून कंट्रोल कुठं जातो? तर बी हा एक विद्यार्थी, समजा बी कुठलाही एक विद्यार्थी बी, गेट डेटा, तिथून तो 22 नंबरवरून कंट्रोल जातो, 9 नंबर रोला जातो, गेट डेटाला जातो. कारण बी डॉट गेट डेटा ही कॉलिंग स्टेटमेंट आहे. ओके, आणि 9 नंबरला व्हॉइड गेट डेटा ही कॉलिंग स्टेटमेंट आहे. तिथं गेला आणि त्याच्या आतमध्ये एंटर रोल नंबर, एज, फीज ऑफ द स्टुडंट, म्हणजे जो बी आहे, या बी जो का स्टुडंट आहे त्याचं रोल नंबर, त्याचं एज आणि फीज तुम्ही काय करा, ते प्रिंट करत आहे, ते आपण द्यायचं. त्याचा रोल नंबर, बीचा रोल नंबर हा होता 2 आहे, त्याचा रोल नंबर, एज 34 आहे, आणि त्याने फी 3456 भरलेली आहे. ओके, परत कंट्रोल तिथून म्हणजे 13 नंबरवरून कंट्रोल परत खाली येतो आहे, कुठं 23 नंबर लाईनला बी डॉट शो डेटा. इथून परत कंट्रोल 14 नंबर लाईनला व्हॉइड शो डेटा जाते. ओके, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर रोल नंबर, एज आणि फीज येतं. ओके, म्हणजे हे कुणासाठी? बी डॉट शो डेटा, म्हणजे बीचंच जे ऑलरेडी मगाशी गेट डेटा उपयोग करून जे तुम्ही इनपुट केले तेच इथे काय होतं, परत रोल नंबर, एज आणि फीज सी आऊटचा उपयोग करून आहे तेच काय होतं, परत शो होतं. त्यामुळे इथं तुमचा प्रोग्रॅम काय जो रन होतो, जो गती मिळते ती ही ऑब्जेक्ट कॉल करतो म्हणूनच. बी डॉट गेट डेटा हे ऑब्जेक्ट कॉल करतो म्हणून तो गेट डेटा जातो. परत बी डॉट शो डेटा जो आहे, ओके, इथं मेनमध्ये, ओके, बी डॉट शो डेटा हे कॉलिंग स्टेटमेंट आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट कॉल करतो म्हणूनच तो काय करतो, तो वरती जातो तो. ओके, तसं इट इज अ बेसिक रन टाईम एंटिटी. ओके, सो object represents, in object oriented programming, object represents a person, a place, a bank account or any item.
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जर पाहिलं तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये ऑब्जेक्ट काय दर्शवतो, एखाद्या व्यक्तीचं बँकेचं अकाउंट, एखादं ठिकाण, एखादं पुस्तक, एखादी व्यक्ती, हे दर्शवतं. ओके. So in object oriented programming, programming that problem is analyzed in terms of object and nature of communication between them. ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगमध्ये कुठलाही जेव्हा प्रॉब्लेम सोडवण्यात येतो तेव्हा ओके त्याचा जो अभ्यास करण्यात येतो, ओके त्याचा जो अभ्यास करण्यात येतो तो ऑब्जेक्टचा विचार करून तो कशाप्रकारे काम करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वर्तणूक कशी आहे, या सगळ्यांचा विचार करून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगमध्ये ओके अभ्यास करण्यात येतो आणि मग प्रोग्राम बनवण्यात येतो. उदाहरणात सांगायचं म्हटलं तर बँकचं अकाउंट, ओके बँकेचं अकाउंट एखाद्या व्यक्तीचं, ओके तर हे कशाप्रकारे काम करतं, तर बँकेच्या अकाउंटमध्ये म्हटलं तर त्याचा नंबर असतो, अकाउंट नंबर, ओके त्याच्यामध्ये तो अकाउंट नंबरमध्ये तो त्याचे पैसे असतील, त्याचा बॅलन्स म्हणता येईल. अकाउंट नंबरमध्ये कुणाचा अकाउंट नंबर आहे, त्याचं नाव, त्याचं बर्थडे, त्याचं आधार कार्ड, ओके हे त्याची माहिती आली. तर हे काम कसं करतं, म्हणजे हे एखाद्याचं बँकेचं अकाउंट घेतलं तर हाऊ इट ओके ॲक्च्युली वर्क, ओके तर तो कसं काम करतो, तर ते काम करताना ओके साहजिकच काय येतं, ओके एखादा व्यक्ती त्या अकाउंटचा उपयोग करून पैसे भरू शकतो, बॅलन्स टाकू शकतो, पैसे काढू शकतो, पैसे पाहू फक्त शकतो किती अकाउंट बॅलन्स आहे, ओके हे सगळं करू शकतो. हे जसं दिसतं जसं काम करतं तसंच जेव्हा प्रोग्राम बनवत येतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये, ओके तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करून ते कसं काम करतं रिअल लाईफमध्ये याचा विचार करूनच ओके प्रोग्राम बनवण्यात येतो. ओके सो व्हेन प्रोग्राम एक्झिक्युटेड the objects interact by sending message to another object. Whenever in object oriented programming, because in object oriented programming there are several different types of object, so object communicate with each other. बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगमध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असतात. जसं मगाशी एक आपण एक्झाम्पल बघितलं बघा, ओके इथं जसं एकच ऑब्जेक्ट आहे स्टूड या क्लासचं बी ऑब्जेक्ट आहे. मगाशी बघितला होता प्रोग्राम, ओके इथं बघा क्लास स्टूड पण आहे, क्लास टीचर पण आहे. असं भरपूर क्लासेस असू शकतात. मग क्लासेस आला की त्याच्यासोबत त्याचे ऑब्जेक्ट आले. जसं समजा लायब्ररी सिस्टीम आहे, लायब्ररी सिस्टीममध्ये काय आहे, ओके लायब्ररीमध्ये क्लास बुक हा करू शकताय, ओके तर त्या बुकचं कुठलंही एखादं बुक हे त्याचा ऑब्जेक्ट झाला. ओके तसंच ते बुक फक्त असून उपयोगाचे नाहीत ना, ती पुस्तक वाचण्यासाठी माणसं आहेत, पर्सन. सो क्लास पर्सन त्यातला एखादा ऑब्जेक्ट पी समजू आपण ऑब्जेक्ट पर्सन, तर पी हा ऑब्जेक्ट ओके काय करतो, पुस्तक घेतो किंवा पुस्तक देतो म्हणजे कम्युनिकेट करतो, की एक ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्टशी कम्युनिकेट करतो. बुक असेल, बुकमधलं कुठलं एक बुक असेल तर त्याच्याशी तो कम्युनिकेट करतो. ओके तर हे जे काय आहे हे कम्युनिकेशन आहे, लक्षात ठेवा, दॅट इज द कम्युनिकेशन. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये असं कम्युनिकेशन घडतं. ओके तेच एक्झाम्पल दिले बघा खाली, कन्सिडर अ लायब्ररी सिस्टीम सो विच हॅव डिफरंट ऑब्जेक्ट ॲज अ बुक. लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं असतात, ओके अँड अ मेंबर, लायब्ररीचे मेंबर पण भरपूर असतात. ओके सो मेंबर ऑब्जेक्ट कॅन पासेस मेसेज टू द बुक ऑब्जेक्ट टू रिक्वेस्ट फॉर अ बुक. मेंबर काय करू शकतो, कुठलंही एखादं बुक घेऊ शकतो. ओके दॅट इज अ पासिंग मेंबर. सो इच ऑब्जेक्ट मेंटेन अ डेटा अँड फंक्शन टू मॅनिपुलेट डेटा. ओके तो प्रत्येक ऑब्जेक्टसोबत काय असतं, प्रत्येक ऑब्जेक्टसोबत ओके जसं ह्या एक्झाम्पलमध्ये स्टूड बी असं म्हटलं तर बीसाठी काय आहे, बीसाठी रोल नंबर आहे, एज आणि फी. कारण बी हा काय एक स्टुडंट आहे, तर त्याचा डेटा काय आहे, तर त्याचा डेटा म्हणजे कोण, तर रोल नंबर आहे, त्याला एज आहे आणि त्याला फीज आहे. आणि ही एज, रोल नंबर, फीज हे देण्यासाठी आपण काय वापरलं आहे, फंक्शनचा उपयोग केला आहे, गेट डेटा आणि शो डेटा. गेट डेटा या रोल नंबर, एज आणि फीजला व्हॅल्यू द्यायचं काम करतो आणि शो डेटा त्या व्हॅल्यू शो करायचं काम करतो. ओके तर इथं तुम्ही पहा. ओके आता नेक्स्ट तुमच्या नोट्समध्ये जर पाहायला गेले इथे ते दिलेत बघा, ॲटम इन इन्व्हेंटर सिस्टीम. कुठल्याही एका इन्व्हेंटर सिस्टीममध्ये ओके ॲटम हा ऑब्जेक्ट असू शकतो. कस्टमर इन बँकेमधला कस्टमर हा ऑब्जेक्ट असू शकतो. बुक इन अ लायब्ररी सिस्टीम, कुठलं एखादं बुक ओके लायब्ररी सिस्टीममधला हा ऑब्जेक्ट असू शकतो. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस एलिमेंट लाईक मेनू, आयकॉन. तुमचा मोबाईल म्हटला तर मोबाईलमध्ये आयकॉन्स असतात, ओके किंवा मेनू असतो. ओके तर हा ऑब्जेक्टच म्हणायचा ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये, म्हणजे एक सिंगल ते काही असेल त्या. एम्प्लॉई इन अ पेरोल सिस्टीम, काम करणारा एखादा कामगार, ओके
पेरोल सिस्टीममधला, पेरोल म्हणजे जिथं पैसे देऊन दिवसागणिक पैसे देऊन जिथे काम घडतं त्यातला एखादा कामगार. ओके, हा ऑब्जेक्टच झाला, म्हणजे हे सगळं ऑब्जेक्टच झालं, लक्षात ठेवा. ओके, इथे ते एक्झाम्पल दिले. बुक हा क्लास. ओके, तर त्याचे बुक कोड, नेम आणि ऑथर, ॲक्सेप्ट आणि इश्यू. ओके, आता पुढचा पॉईंट बघूया आपण, दॅट इज अ क्लास. ओके, नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट नेक्स्ट concept, that is a class. So we already discussed about the class. Class is a user defined data type. I already told class is the user defined data type. Like structure, there are two types of data types: primary, that is integer or predefined, also called as a primary. Integer, float, character, these are the primary data types. Okay, and secondary or user defined data types are like structure, union and a class. These are the ways using that user can define a data type. So which consists of data member and member function. Okay, इथं जरी बघितलं तुम्ही, check here, book. Okay, book is the class. Okay, their data members are code, author and name. Code, author and name are the data members. Okay, and the member functions are accept and issue. ओके, बघा इथं आपण क्लास बुक बघतोय, तर त्याचे डेटा मेंबर कुठले, म्हणजे बुकला काय माहिती असू शकते, बुकला कोड असू शकतो, बुकचं ऑथर असू शकतो, बुकचं नाव असू शकतं, बुकला प्राईज असू शकतं, बुकला नेम ऑफ पेजेस असू शकतं. ओके, बुकचं व्हर्जन असू शकतो, बरंच काही आहे, मी थोडंच घेतलं इथं. बुक ॲक्सेप्ट करणं आणि बुक इश्यू करणं, बुक घेणं आलेलं आणि बुक देणं. ओके, हे बुकवरती होणारी काम आहेत. ओके, तर ह्यातली जे कोड, ऑथर, नेम हे जे आहेत हे डेटा मेंबर आहेत आणि ह्यांच्यावरती ऑपरेशन्स कोणती घडत आहेत. ओके, कार्य कोणती घडत आहेत, फंक्शन कुठली घडत आहेत, तर ते मेंबर फंक्शन म्हणजे ॲक्सेप्ट आणि इश्यू. ओके, सो वन क्लास हॅज बीन डिफाईन, वी कॅन क्रिएट नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट बिलॉंगिंग टू दॅट क्लास. एकदा तुमचा क्लास तयार झाला की तुम्ही कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ॲज एक्झाम्पल इथं प्रोग्राममध्ये पाहा. ओके, मेनमध्ये डायरेक्ट आल्यानंतर बघा, क्लास ऑलरेडी आपण वरती स्टूड केला आहे, मेनमध्ये आल्यानंतर स्टूड बी असं दिले, म्हणजे इथं एकच ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. मग तुम्ही असंही करू शकता, स्टूड स्पेस बी कॉमा B1 कॉमा B2 कॉमा B3 नंतर सेमिकोलन. ओके, असं केलं तर तुम्हाला ओके अनेक ऑब्जेक्ट क्रिएट झाले, 2-3 ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करू शकताय. फक्त बीच्या नंतर कॉमा देऊन किती पाहिजे त्या ऑब्जेक्टची फक्त नावं द्या. ओके, अशी तुम्ही कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकताय. जसं समजा इथं स्टूड बीच्या ठिकाणी तुम्ही सचिन समजा, स्टुडंट काय स्टुडंट आहे सचिन. ओके, नंतर कॉमा स्टुडंट आणखी कुठला एखादा स्टुडंट सचिन कॉमा जय कॉमा यश कॉमा सुनील असं देऊ शकताय. म्हणजे हे सगळे काय आहेत, स्टुडंटच आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट त्याचे ज्याचे गुणधर्म जुळत आहेत. ओके, हे तुम्ही एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ओके, ओके, सो once a class has been defined or created, okay, you can create numbers of objects belonging to that class. So each object is associated with data type class which are created. प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे तो जो काय क्लास आहे त्या क्लास टाईपसारखाच असतो. ओके.